सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिव। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुमौली तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून प्रतिवर्ष भक्तिपूर्वक सेवा करणाऱ्या सद्भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असलेले माँ भवानी माता यांच्या सेवेत तत्पर दीपक माणिक खंदारे यांच्याकडून चांदीचे डोळे अर्पण केलेले आहे। कार्यकर्ता स्वीकार करावे हे देऊन टाक। भरोन भरोन भक्तगण या ठिकाणी समावेश झालात। श्रवण करण्याचा हेतू काय आहे, ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, कशा करता आपण दररोज प्रवचन ऐकावं, सानिध्य कशासाठी प्राप्त करून घ्यावं, थोडासा पण विचार करायचा। येत नसलं तर जमत नाही का, श्रवण कशा करता आपण करायचं आहे। ज्यावेळी आपण बिल्डिंग बांधतो ना, बिल्डिंग आरसीसी बांधकाम होत असते। बांधकाम करता वेळेस एक काम करतोच मालक। मालकचं काय काम आहे, क्युरिंग करायचं। बांधकाम करून तसं सोडायला जमत नाही,
सकाळ संध्याकाळ दुपारी का आपण काय करतो, वाळू देत नाही त्याला, एकदम वल्ल 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 करून ठेवतो. काय होणार आहे तसं केलं तर? बिल्डिंग मध्ये मजबूती होणार आहे, पक्का होणार आहे. महिना 2 महिना 3 महिना त्या प्रकारच्या क्युरिंग केल्यानंतर करणं गेलं तर काय होते, भेगा पडते, चिरतात, सांद पडून जाते, तडकून जाते. तसा हे बी एक बिल्डिंग आहे, हे शरीर, याला बी क्युरिंग पाहिजे. कशाची? महाराजांचं प्रवचनाचे क्युरिंग पाहिजे. तडकून जात नाही. जन्म घेतला तसंच राहून गेला, क्युरिंग केला नाही. पशु पक्षी प्राणी सारखं जीवन होऊन जाते, अधुरा होऊन जाते. सामना करण्याच्या शक्ती तुमच्या जवळ राहत नाही, सामना करू शकत नाही. सामना न करणारा व्यक्ती, सहन न करणारा व्यक्ती आत्महत्या करण्याचा तयारी असते. म्हणून गंभीर असेल, मजबूत असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालते. कारण त्या मार्गाला जाता वेळेस थोडासा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येणार आहे. माऊली असं सांगत होते, म्हणून ते वाट सोडून नंतर इकडच्या वाट तो पकडतात. आणि ज्या गोष्टीचा आपण जास्तीत जास्त भर देऊन जे काम करत राहतो त्याचा सवय लागते. रोटी येते की माहिती त्याला? MBBS MD इंजिनियर झालेले मुलीला रोटी येत नाही. तुमच्यासारखं रोटी येते का? कारण त्याला ट्रेनिंगच झालेले नाही, ते बसले नाही, पीठ चुरलेले नाही. आणि काय काय लोक YouTube बघून शिकून घेतात. YouTube मध्ये बघितलं, शिरा कसं कसं करायचं काय नाही सगळं सांगितलं, संपूर्ण टोटल त्याप्रमाणे त्या पाण्यात घातली, ते शिरा होईच ना, शेगडीच पेटला नाही, शिरा कुठं होणार आहे? तर अनुभव पाहिजे त्याला. जे गोष्टी आपण वेळोवेळ लक्ष ठेवतो, जास्त पाणी मिसळलं तरी सुद्धा रोटी होत नाही, कमी पडलं तरी बी चिरून जाते, घट राहिलं तर जमना, पातळ रसलं तर बी जमत नाही. माताजीला माहिती आहे. तर सगळ्यांना या ठिकाणी पेटी वाजता येत नाही, सगळ्यांना रुद्राक्षी सारखं तुम्हाला माईक घेऊन पद म्हणता येत नाही. काही जन्मल्याबरोबर शिकून घेतले का? त्याला सवय लावून घेतले. आपले विठ्ठला धामणगाव सारखं लुगडा घालून नाचता बी येत नाही. कधी कधी लुगडा घालून नाचते त्याने. अशा प्रकारच्या नाटक करायचं असलं तरी सुद्धा सवय लागते. त्याप्रमाणे वाईट गोष्टी वेळोवेळ करत असेल तर एक दिवस पुरा वाईट गोष्टीच त्याला घेरून जाते. लक्षात घ्या, सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावा त्याप्रमाणे आपल्याला संस्कार देणं जरुरी आहे.
लोभी माणसाला जमा करायचं तेवढंच त्याला माहिती राहते, खर्च करणं म्हणजे त्याला हिंमत होत नाही. हिंमत लागते, त्याला सवय लागते. काही सवयी छोटे छोटे लेकरांना सुद्धा मोठ्या झाल्यानंतर ज्यावेळी मंडळ त्यांच्याकडे जातील त्यावेळी त्यांनी देणगी द्यायचं असलं तरी सुद्धा त्याला हिंमत लागते, त्याला सवय लागते. तुम्ही सवय त्यांना लावावा लागेल. त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मोह. मला चिठ्ठी दिलीत, आपण थोडं क्रोधाबद्दल बोला म्हणून बोलतो. राग 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 तुम्हाला करून घ्यायचा सवय लागल्यानंतर तुमच्या रागापासून दूर करणं भयानक अवघड होते. फार दिवसापूर्वी मी बोललो होतो, 1 वर्षासाठी नोकर राहिला होता एक व्यक्ती. 1 वर्षासाठी मालक काय केले, 50,000 रुपये ऍडव्हान्स त्यांना देऊन टाकलं. 1 लाख रुपये बोली, 50,000 रुपये ऍडव्हान्स. 1 वर्ष त्याला नोकरी करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्यांच्याकडे बाकी साकी केलेले आहेत त्यांना द्यायचं होतं. असंच भरगच्च पाऊस लागलेले आहे. 500 रुपयाचा 100 नोट, 50,000 रुपयाचे गट्टी बंडल जे आहे की नाही आणून पत्नीला दिलं. पत्नी भयानक खुश होऊन गेली. एक छोटासा लेकरू होतं 4 वर्षाचे. ते बंडल बाजूला ठेवली, स्वयंपाक करत बसली तिथं. काही कारणास्तव ते बाहेर गेले आणि हे लेकरू थोडं जाऊन त्या बंडल घेतले आणि चुलीत घातले. त्याला काय माहित आहे, पैसे बी तेवढाच, नोट बी तेवढाच, कागज बी तेवढंच, लाकडं बी तेवढंच. कागदाचा नोट असल्यावर काय राहणार आहे, धग 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 जळू लागलं. त्यावेळी बाहेरून आली, येऊन बघते 50,000. माझा पुरा संसार सत्यानाश केली. राग भयानक चढले, इळकी घेतली, छडकून टाकली. मुंडक बाहेर पडले, परेशान. नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे मी काय करून बसलो. असं म्हणेपर्यंत नवरा आला तिथं. अरे माझा लेकराचा हत्या केली म्हणून तेच इळत घेतलं, त्यालाच खतम केलं. 2 जीव गेले. कशामुळं? लोभातुराणाम न भयम न लज्जा. पैसाला तेवढा प्रेम करणारे लोक आहेत, त्याच्या पाठीमागे आई दिसना, वडील दिसना, लेकर दिसत नाही, काही दिसत नाही. आणि क्रोध एवढा असं येते, वस्तूला धक्का झाल्यानंतर माणूस विवेकाला हरून बसतो. त्यावेळी काही करून मोकळं होऊन जाते. नंतर त्याला फाशीची शिक्षा झाली. दोघाचा हत्या तू केलास म्हणून फाशीची शिक्षा होऊन गेली. काय राहिले मला सांगा? म्हणून या क्रोधाला जिंकणं म्हणजे फार कठीण आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सर हे भयानक डेंजर. म्हणून गुरुप्रसादाची थोरी महिमा असे, प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होये. हे षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, डंबर आहे ना, हे जाण्याकरता कुठल्याही औषध जमत नाही. एकमेव औषध आहे तो गुरुमाऊलींचा
प्रवचन, त्यांच्या उपदेशामुळं हे सर्व विषाच्या बाधा उतरून जाते. त्याकरता वेळोवेळी श्रवण करण्याचा एकमेव कारण आहे, भटकता कामा नये, अटकता कामा नये म्हणून. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या संस्कार ज्यावेळी आपल्याला मिळणार आहे, आपल्या आत्मिक बल मजबूत होणार आहे. आजकाल फार हुशार लोक आहेत, अति हुशार, साधा हुशारी नाही, अति हुशारी. मुलीला बघायला गेले, त्या मुलीला बसविले. आता तुमच्यासारख्या बाया काय काय म्हणणार, यांच्यासारखे काय म्हणणार, काय शिकलीस काय नाही म्हणून हे लोक म्हणणार. तुमच्यासारखं काय विचारणार, हा बघा स्वयंपाक येते की नाही तुम्हाला, काय काय येते, जिलेबी येते का, येते. रोटी येते का, येते. चपाती येते का, येते. वांग्याच्या भाजी येते का, येते. सगळं येते येते येते. तुला काय येईना, मला सगळं येते. कसं येते, हॉटेलमध्ये ऑर्डर केली की सगळं येते. करायचं काय गरज आहे, इकडे ऑर्डर केलं तिकडे आले. एवढं हुशार आहेत, भयानक हुशार लोक. त्याकरता अशा हुशारीपणा आपल्याला समाधान देऊ शकते का? बरेचशे ठिकाणी गेलो मी, हैदराबाद सिटीमध्ये, स्वयंपाकाचं घरच नाही. म्हणलं स्वयंपाक घर आहे, क्या जरूरत है, बोले क्या जरूरत, बोले तो कैसा खाएंगे, वो पार्सल आता है सुबह शाम दोपहर में पार्सल चालू आहे. म्हणजे स्वयंपाक रूमाला तुम्हाला गरजच नाही. कोण सिलेंडर आणाव, कोण मरमर कराव, कोण परेशानी हो. नाहीतर गाडी घेतलं, हॉटेलला गेलं, शिस्त खाला, येऊन मस्त झोपलं आनंदानं. अशा प्रकारचे लोक आजकाल होऊन गेलेले आहेत. तसं स्वतः जोपर्यंत तुम्ही स्वतः साधना करून तुम्ही ग्रहण करणार आहे, तेवढा समाधान त्या हॉटेलमधून खाल्लेले समाधान तेवढं वाटत नाही. लक्षात आलं का? फार मोठं होतं लग्न, मगरपट्टा पुण्याला, काहीतरी 50-60 महाराज आले होते त्या ठिकाणी. तर राहण्यासाठी आम्हाला तर शिष्याचं घर आहे, राहण्यासाठी त्यांनी एक मोठा लॉज बुकिंग केले. लॉजिंग, एक रूमला भाडा होता 3-3 हजार रुपये एक रात्रीसाठी, जेवण सोडून. आता सकाळी नाश्ताचा तयारी, ते चांदीसारखा कपडा राहते, तो हे राहते बघा, कागद, चांदीसारखा कागद राहते, त्याच्यामध्ये पॅकिंग आली. सकाळी इडली, समोसा आणि चटणी सगळं आले. हा गुरुजी गुरुजी ले 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 आले सगळे, सगळं खायला सुरुवात केले. आता आम्हाला कुठं जमते, आता निघालो, उठलो, आता मी येतो म्हणलो. कुठं नाही, कुठं बी जावा, परंतु लग्नाच्या वेळेला या म्हणले. दुपारी सुद्धा तशा प्रकारची ऑर्डर, सायंकाळी सुद्धा तशा प्रकारची ऑर्डर. आजकाल लोकांना मेहनत करणं म्हणजे भयानक कठीण होऊन गेले. आपल्या इच्छासारखं कधी होत नाही, परंतु आपल्या हातात किती आहे तेवढं तर करणं आपल्याला गरजेचे आहे. लक्षात आलं का तुम्हाला? तुमच्या इच्छासारख्या सगळ्या गोष्टी होत्या का? होत नाही. कधीतरी एक होईल, तुम्ही तसं करायला, ते व्हायला गाठ पडल्यानंतर समजून घ्यायचं काहीतरी झाले, उदया आले म्हटल्यासारखं.
रामाला वाटत होतं सकाळी उठल्याबरोबर माझा अभिषेक होणार आहे, लक्ष्मणाला वाटत होतं उठल्याबरोबर माझा दादाचा काय होणार आहे, अभिषेक होणार आहे, भरताला वाटत होता, शत्रुघ्नाला वाटत होतं, सगळ्याला वाटत होते उठल्याबरोबर रामाचा पट्टाभिषेक होणार आहे. परंतु विधी किती वेगळा आहे, कोणाच्याही मनासारखा ते काम झाला नाही, त्याला वनवास भोगावं लागलं. तेवढंच नाही, राजवैभव करणारे माणसानेही पायातलं लाकडं राजवैभव 12 वर्ष सिंहासनावर पादुका बसून राजकारोबार पाहिले तर विचार करायचं गोष्ट आहे. तसं अवतारी पुरुषा रामाला सुद्धा तसं भोग भोगावा लागते म्हटलं तर तुम्हाला सुद्धा भोग भोगावंच लागते, कोणाला बी सुटलेले नाही. परंतु राम वनवासात गेल्यानंतर कितीतरी लोकांच्या कल्याण झाले, त्याच्या पाठीमागचे एक प्रकारचे उद्देश आहे. तसा आम्हालाही सुद्धा तसा कठीण प्रसंग आला तरी काय समजून घ्यायचं, आमचा त्याच्यात काहीतरी कल्याण आहे. कल्याण आहे की नाही. मी कपिलाधार तेवढा लांब जाऊन मठ बांधायचं काय गरज होती मला, इथंच भव्य मठ बांधला तरी बी जमत होतं ना, काय गरज होती तेवढा लांब जाऊन. परंतु ते मठ बांधण्यामध्ये बी सुद्धा असा काही उद्देश आहे. बराच वेळ बोललो, परंतु तुम्हाला लक्षात यावं, पहिला सुरू आम्ही दिंडी यात्रा काढल्यानंतर 300 लोक होते. आम्ही सुरू 300 लोक गेल्यानंतर एक मठामध्ये जाऊन आपण जागा मागितलं, 600 रुपयाचा पावती फाडलो राहण्यासाठी. नंतर मला कुठंतरी कार्यक्रमाला जायचं होतं, ज्यांना जागा दिले मला त्यांना विचारलो मी, महाराजजी थोडा कार्यक्रम आहे जाऊन येतो. कुठं, तिथं. त्याच्या आणि त्याच्या जमत नव्हतं. कोणाकोणाचं, ज्यांच्या कार्यक्रमाला मला जायचं होतं त्यांच्या आणि त्यांच्या जमत नव्हतं. गये तो उदरी रहे तो इदरी म्हणले, गये तो उदरी रहे तो इदरी. आता कसं करू सांगा. ज्यांच्या आम्ही खाल्लो तर त्यांच्या थोडं ऐकावं लागतं. प्रसाद वगैरे खाल्लो तुम्ही म्हटलं गेलं तर गेलं ते म्हणून मला वाटलं एवढं मजबूर व्हायचं, कोणाचा आधीन, कोण कोणाचा आधीन, फार अवघड आहे. कोणाचा आधीन होऊन जीवन जगणे हे आत्मनिर्भर नाही. काही लोक वडिलाच्या जीवावर जगतात, काही लोक आईच्या जीवावर जगतात, काही लोक बायकोच्या जीवावर जगतात. लक्षात आलं का, जगतात की नाही. बायलेकीचा पैसा ते देवलाले, परंतु दारूसाठी मागून घेऊ लागले. अजून काय पाहिजे मला सांगा. पत्नीचा जीवावर जगणे किती अवघड गोष्ट आहे. तर मला वाटलं यांच्या जीवावर कशाला आम्ही जगायचं, प्रतिवर्ष येऊन भीक मागायचं कशाला. आपला आपण खुद मठ तयार करून संकल्प तयार केला. मला सांगा, आंध्रा, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा 4 प्रांतामध्ये तमलूरकर महाराजांचे मठ, तमलूरकर महाराजांचे मठ, लाखो पब्लिक त्या ठिकाणी येऊन कार्तिक पौर्णिमेला येऊन प्रसाद घेतात. तुम्ही सगळे पाहिलेले आहे. न पाहणारे लोक डायरेक्ट येऊन बघा तुम्ही कार्तिक पौर्णिमेला येऊन, काय त्या भव्य सीन असते. प्रसादाचा व्यवस्था काय, राहण्याचा व्यवस्था काय आहे, पाणीचं व्यवस्था आहे, अन्नाचं व्यवस्था आहे, राहण्याचं व्यवस्था आहे. तर एवढं प्रभाव कुठापर्यंत पोहोचले, तमलूरचं नाव लक्षात आलं का. तर त्यांनी मला हकलपट्टी केला नसेल तर आम्ही कशाला मठ बांधत होतो. इथं काल कांत महाराज, उमाकांत महाराज भेटले, त्याला बी मी हकलपट्टी केलो इथून.
त्याला बी हाकलून टाकलो इथून. 80,000 रुपये मला द्यायचं होतं त्याने. सगळं तिथं पैसे द्यायचं आणि लागलेले माल मी आणत होतो. उमाकांत महाराज माहिती आहे की नाही, आपले मन्मथप्पाचा मुलगा. बरीचशी बाकी केला, कसं करू आपण म्हणून घळघळ रडत होता. मी म्हणलं काय करू नको, पळून जा म्हणलं, राहूच नको. मग पैसा द्यायचं कसं करू? पैसा द्यायचं काहीतरी होईल, नंतर कमाई झाल्यावर काहीतरी देता येतील. जमते की जमते, जा तुमचं पैसे माझं बुडून टाक म्हणलं, काय गरज नाही, तू जा. तर मला एवढा आनंद वाटला त्या ठिकाणी. 2 कोटीचं घर बांधले, 2 कोटीचा. हकलपट्टी करण्यामध्ये सुद्धा काही आनंद असते त्या ठिकाणी. उघडून पाहे कृपा दृष्टी. आता प्रवचन करून आलो नरंगाला. त्या प्रकारे गुरुमाऊलीचा कृपादृष्टी कसं होणार आहे काही सांगता येत नाही. तसं काही अडचणी तुमच्या जीवनात येत असेल तर समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचं? त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे. सासू शिव्या देत असलं तरी समजून घ्यायचं, त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे. नवरा मारत असला तरी समजून घ्यायचं, त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे. दारू पिऊन नाही, तसंच. तर सांगायचं तात्पर्य, हे भोग जे आहे कोणाला चुकलेले नाही. त्या प्रकारे संस्कार आम्ही देत राहिलो, ऐकत राहिलो. बरेचसे कष्ट आहे, कष्ट नसलेले जीवनच नाही. ज्यावेळेला जन्म घेतलो त्यावेळापासून आम्हाला कष्टच आहे. कोणीही असो, रायमंड कंपनीचा मालक काय साधारण माणूस नाही. रायमंड कंपनीचा मालक त्यांच्या जीवन चरित्रामध्ये काय लिहिते, मी पूर्ण होण्यासाठी भयानक प्रयत्न केलो, परंतु मी अपूर्ण राहिलो, मी पूर्ण होऊ शकले नाही म्हणून त्याच्या आत्मकथामध्ये लिहिलेले. रायमंड फेमस कंपनी आहे कपडाचा, लक्षात आलं का? त्यांनी होऊन म्हणतो, हजारो करोडचा मालक म्हणतो माझं जीवन अपुरा आहे. विचार करायची गोष्ट आहे. त्याकरता अशा प्रकारच्या क्रोध येत असेल तरी सुद्धा त्याला चालना न देता, त्याला प्रचोदन न करता त्याला दाबून टाकायचं, त्याला गाळून टाकायचं. लक्षात आलं का? कचरापट्टी असल्यासारखं आहे. पीक असलं तरी सुद्धा कचरा राहते, डायरेक्ट पीक हातात मिळत नाही. आणि आमचं जीवन सुद्धा एक पिकासारखं आहे. सुपीक होण्याकरता कचराला बाजूला काढून टाकावा लागतं. 15-20 मशीन थांबले होते बोळेगावला, मी बघितलं सगुरळीच्या रोटावर. एवढं मशीन कसं काय? नाही अप्पा, आता रास करायचंय, डायरेक्ट कापून घरला आणायचं, कशाला रास करायचं? नाही 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 नाही, त्याला मशीन मध्ये टाकावं लागते. मशीन मध्ये टाकलं तर काय होते? कचरा पाडून बाजूला काय करते? तसं आम्ही बी मशीन इथं थोडा थोडा कचरा बाजूला काढतो, चांगला चांगला इथं ठेवून टाकतो, कचऱ्याला हाकलून टाकतो. लक्षात आलं का? हे मशीन धरणं चालू आहे, रास चालू आहे समजा इथं. या रास मध्ये जो व्यक्ती येऊन बसणार आहे, ऐकणार आहे, त्यांच्या कचरा पूर्ण बाजूला जाणार, व्यवस्थित तुमच्या धान्य टिकून राहणार. एवढा पक्का लक्षात. त्या प्रकारे 9 दिवस 11 दिवस शिवरात्री पदयात्रा. आता काल एक माई म्हणले, आपण कपडा आणलेले बरं झाला, आनंद वाटला, परंतु अजून एक काम करा म्हणले, तुम्हाला वस्त्र द्यायचं असलं तर लवकर द्या. मी म्हणलं कस काय? कस काय तुम्हाला कळालं? कळाले की नाही? कळाले की नाही? कळालं. लवकर देण्याचं एक कारण आहे की अजून एक वस्त्र राहते म्हणा त्याला घालायला. लक्षात आलं का? हा, त्यासाठी आम्ही मॅचिंग आणून येऊन करतो. मॅचिंग पाहिजे त्याला असं म्हणून म्हटले, ठीक आहे लवकरात लवकर आणायचं करतो. कारण भरपूर आकडा जास्त असल्यामुळं आम्ही विचार केलो 10 दिवस अगोदर आम्हाला पाठवून द्या म्हटलं. आता 8, 9, 10 तारीखपर्यंत इथे येऊन पोहोचतील. आल्याबरोबर 2, 3, 4 एकदा काय घ्यायचा,
एकटे व्यक्ती तुम्ही घेतलं तर 1000 रुपयाच्या मध्ये तुम्हाला 4 लुगडं येणार आहे. चिंताच करू नका. आणि अशा प्रकारच्या सुविधा तुम्हा सगळ्यांना लिंबूरचे लोकांनी म्हटले पहिला आमच्या गावाला पाठवून द्या म्हणून. काल लिंबूरला गेलतो, पहिला अप्पा तमलूरला देऊ नका, आमच्या गावाला घेऊन या म्हणले. कारण माहेर माहेर तुम्ही म्हणता, त्यासाठी माहेरचं लुगडं, माहेरचं चोळी, काय काय आहे ना, माहेरचं साडी, माहेरचं साडी म्हणून आम्ही अंगावर घेतो. म्हटलं सगळ्यांना पर्याप्त होण्यासारखं आम्ही वस्त्र आणणार आहे. संशय म्हणून सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला लवकर तुम्हाला ते वस्त्र मिळेल. आणि ज्या भक्तांना जो भक्तांना यायचं असेल तर तयारीला लागा, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्या प्रसादाचं व्यवस्था, उद्या महाप्रसाद उद्या किती वाजता आहे? 4-5 वाजता. हा, 4 वाजल्यापासून प्रसाद या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. आणि तदनंतर आरतीच्या वेळेला आरती होणार आहे, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. व तसेच संदीप अर्जुन खंदारे अर्धा ग्राम सोन्याची नथ या ठिकाणी अर्पण केलेली आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. 1,20,000 रुपये सोन्याचा भाव झालेले आहेत. तर अर्धा ग्राम देणं बी म्हणजे अवघड झालेले आजकाल जमान्यामध्ये. तरी आज मुक्त भावनाने या ठिकाणी सोन्याचा नथ या ठिकाणी अर्पण केलेले गुरुमाऊलीचा आशीर्वाद असतो. प्रकाश मुद्दामवार सोन्याची तिलक या ठिकाणी त्यांनी सुद्धा दिलेले आहे. व निखिल यादाराव नामावार चांदीचे डोळे या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. व शंकरराव बालाजी मार्गपवार अर्धा ग्राम सोन्याची तिलक आलेले आहेत. रुक्मिणीबाई लच्चप्पा भांजे चांदीचे डोळे या ठिकाणी अर्पण केलेले गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. काय काय वाढता वरसिद्धी विनायक हे नाव गणरायांच्या नाव आम्ही ठेवलो. आम्ही आले तेव्हा फार लहान होते गणपतीचं साईज. आता वाढत 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 एवढं विशाल रूप गणेश या ठिकाणी धारण केल्यामुळं त्यांच्यासाठी चांदीचा मोदक या ठिकाणी अर्पण केलेले आहे. तर गणराया त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती समाधान देव. हरि ओम यज्ञेन यज्ञमयनं